विद्यार्थ्यांची सुरक्षा ही शाळा प्रशासनाची जबाबदारी. बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुशीबेन शहा. शाळेच्या सहलीला अभ्यास दौऱ्यासाठी किंवा अगदी दर दिवशी शाळेत ये जा करताना गणवेशात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी ही शाळा प्रशासनाचीच आहे. शाळा प्रशासनाने सहलीसाठी किंवा अभ्यास दौऱ्यासाठी इतर कोणालाही कंत्राट दिलं असलं तरी शाळा आपल्या या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही, असं आग्रही प्रतिपादन राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांनी केलंय. ठाण्यातील सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या सहली दरम्यान इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर सोमवारी या शाळेला त्यांनी भेट देत महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीसाठी सीपी गोयंका शाळेचे विश्वस्त संदीप गोयंका यांच्यासह अतिरिक्त पोलीस आयुक्त मंदार जवळे, बालकल्याण समितीच्या ठाणे अध्यक्षा राणी बैसेन, महिला व बालविकास विभागाचे ठाण्याचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. तसेच पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांची भेट घेत सुशीबेन यांनी त्यांना दिलासा दिलाय. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांनी शाळा प्रशासनाच्या पवित्र्यावर कोरडे ओढले. सहलीआधी शाळा पालकांकडून ना हरकत प्रमाणपत्र आणि परवानापत्र लिहून घेते असं असलं तरी विद्यार्थी शाळेच्या गणवेशात आणि शाळेच्या एखाद्या उपक्रमात सहभागी होत असले तर त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी शाळा प्रशासनाचीच असते. शाळा प्रशासन ही जबाबदारी टाळू शकत नाही. आजकाल शाळा सहल आयोजित करण्यासाठी त्रयस्थ कंपन्यांची मदत घेतात, पण अशा वेळी ही अंतिम जबाबदारी शाळेलाच घ्यावी लागेल. या प्रकरणातही शाळेने ही जबाबदारी स्वीकारून घडलेल्या घटनेची सर्व माहिती, शाळेने केलेली कारवाई आदी गोष्टींबाबत एक जाहीर निवेदन प्रस्तुत करण्याची गरज आहे, असंही ॲडव्होकेट सुशीबेन म्हणाल्या. या संदर्भात ॲडव्होकेट सुशीबेन यांच्याशी संवाद साधलाय, पाहूयात. सीपी गोयंका स्कूलमध्ये जे झालं ते अत्यंत वाईट झाला. कुठेतरी बाल सुरक्षेचा प्रश्न आहे आणि त्याचा सुव मोठा कॉग्निझन्स घेऊन आम्ही इथे उपस्थित झालो आहोत. इथे यायच्या अगोदर मी संवाद साधला होता स्कूलच्या प्रशासन बरोबर, ट्रस्टी बरोबर आणि मॅनेजमेंट बरोबर, आणि त्यांच्याकडे आम्ही SOP वगैरे मागून घेतली आहेत. SOP आहेत, मी बघितली आहेत, पण त्याची ठोस अंमलबजावणी होत नाही. ते इट इज क्लिअरली देअर, कारण अशी घटना झाली आहे. तर पुढच्या काळामध्ये असं घटना होऊ नये त्याच्या अंतर्गत आम्ही एक ट्रान्सपोर्ट गाईडलाईन्स काढणार आहोत आणि त्याची ठोस अंमलबजावणी होम डिपार्टमेंट आणि आमचे WCD ऑफिसर्स करणार, ते मला विश्वास आहे. हो, टीचर्सला, CEO ला, हेडमिस्ट्रेसला आणि प्रिन्सिपलला. पेंडिंग इन्व्हेस्टिगेशन नाही, म्हणजे असं तर जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत कुठे जाऊ शकणार नाही, प्रश्न तो नाही. मी पोलिसला पण रिक्वेस्ट केली आहे, ACP साहेबांना, की ते टीचर्सला बोलवून घ्या, समजून घ्या व्हॉट द हेल वर दे डुईंग इन द बस. समजून घ्यायला पाहिजे ना, कुठे डेरिलिक्शन ऑफ ड्युटी. तर बोलून घेणार आहे आणि मग बघू. मॅडम, मगाशी पण म्हटलं तसं की मुलांना रोजची शाळेत ये जा करतात आणि त्याला मुलांना गेट पासून जाम उतरवलं जातं आणि तिथून त्यांना शाळेपर्यंत आणलं जातं. हे कितपत योग्य आणि सगळी ते आमचे वुमन अँड चाइल्ड ऑफिसर बघून घेणार आहेत. कोणती शाळामध्ये असं घडतं मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण जर एक्सेस असेल शाळाचे गेट पर्यंत यायचा, ते ऍक्च्युली इट शुड बी डन. आय वंडर व्हाय दे आर मेड टू वॉक. थर्ड पार्टीचा एक्सेस जो सिस्टम सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आमची जबाबदारी नाही. शाळेने हा नवीन सिस्टम ही जबाबदारी, हा जो एक्सेस आहे प्रत्येक शाळेत चालत. तुम्ही याच्यावरती पुढे चुकीचं आहे आणि जो पेपरवरती लिहिलेला शब्द कुठे ना कुठे चुकीचा आहे. अशी जोपर्यंत शाळेने आयोजित केलेली सहल किंवा पिकनिक किंवा एक्सकर्शन, शाळेची जबाबदारी इज फायनल. सगळी जबाबदारी शाळेची आहे. बस असो, शाळामध्ये असो, जबाबदारी शाळेची, मॅनेजमेंटचीच. त्याच्यामध्ये काय वाद होऊ शकत नाही, कारण शेवटी पालक शाळावरती विश्वास ठेवून मुलांना पाठवतात. अशा पेपरवरती पालकांनी साईन करावी का नाही करावी, तुमचं म्हणणं काय? नाही, करायची असेल करा, नाही करायची नका करू, पण जबाबदारी शाळेची. जर तुम्ही NOC दिलं त्याच्यामुळे तुमची जबाबदारी जात नाही, एक लक्षात घ्या.